आज संकष्टी गणपती बाप्पाला नमन करूया आणि आपला सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 3 मध्ये जाऊया. तर लेक्चर सुरू करूया. सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 3. पण यापूर्वी मला काही MCQचे आन्सर करायचं आहे. कमेंटमध्ये मला सांगा, न्यूक्लियस हू डिस्कवर न्यूक्लियसची डिस्कवरी कोण केली? सेकंड, हू डिस्कवर लिव्हिंग सेलची डिस्कवरी कोण केली? थर्ड वन आहे, ओमनी सेल्युला ई सेल्युला हे स्टेटमेंट कोण दिलं? ओमनी सेल्युला ई सेल्युला स्टेटमेंट कोण दिलं? आणि लास्ट एक क्वेश्चन आहे, सेल थिअरी कोण दिली? हू गिव्ह सेल थिअरी? आणि सेल थिअरीचं इयर पण सांगा. सेल थिअरी कोण दिली आणि त्याचं इयर पण सांगा. एक 4 क्वेश्चन आहेत, कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मागील लेक्चरमध्ये आपल्याला काय समजले काय याचा फायदा होऊ शकतोय. चला चालू करूया आपण. तर काय दिले बघा की सेल थिअरी, द मॉडर्न सेल थिअरी इज कॉल्ड अ सेल प्रिन्सिपल. आज सेल थिअरीला सेल प्रिन्सिपल सुद्धा म्हटलं जाते. इट इन्क्लूड फॉलोइंग पॉईंट, ह्यामध्ये खालील पॉईंट नमूद केलेले आहेत. सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. प्रत्येक लाईफमध्ये बेसिक स्ट्रक्चरल म्हणजे काहीतरी बनवणे, हे म्हणतो आपण स्ट्रक्चर. हे बनवलं, हे असं मी घर बनवलं तर हे काय आहे? स्ट्रक्चर. आणि फंक्शनल म्हणजे कार्य करते, रचनात्मक आणि कार्यात्मक. कोणताही जीव असेल तर त्यामध्ये रचनात्मक आणि कार्यात्मक जो काही युनिट आहे, एकक आहे, तो आहे सेल. सेल इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ. बघा, लाईफमध्ये सर्वात छोटा जो भाग आहे तो सेल. कॅन एक्झिट ऑल लिव्हिंग बिंग वेअर कंपोज्ड ऑफ सेल. बघा, एक सिंगल सेल अमिबा घेतला आपण, हा स्वतंत्र जीव म्हणून अस्तित्वात आहे. या सिंगल सेलमध्ये ऑल व्हायटल ॲक्टिव्हिटी, ज्या मूलभूत क्रिया आहेत त्या या सिंगल सेलमध्ये घडत असतात. म्हणजे सिंगल सेलसुद्धा लाईफ हा दर्शवतोय. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ सेल. सर्व जे लिव्हिंग आहेत, जी सजीव आहेत, ते सेलपासूनच बनलेले आहेत. तर बघा, सेलच्या आत काय आहे? प्रोटोप्लाझम आहे. तर बघा, सेलच्या आत सायटोप्लाझम, न्यूक्लिओप्लाझम, ह्याला एकत्रपणे आपण प्रोटोप्लाझम, मास म्हणजे भरपूर म्हणे वेट, कंटेन न्यूक्लियस. सेलच्या आत तुम्हाला न्यूक्लियस सुद्धा पाहायला मिळतोय. A cell is able to maintain viability and individual. एखादा स्वतंत्र जीव आहे, तो किती काळ त्याचे लाईफ स्पॅन असणार, तर याला व्हायबिलिटी शब्द वापरला जातोय. ओके. तर नेक्स्ट बघूया. सेल काय म्हटले? सेल कॅनॉट अराइज डी नोव्हो, ऑलवेज अराइज फ्रॉम एक्झिस्टिंग सेल. इथे एक शब्द आलाय डी नोव्हो. डी नोचा अर्थ बघा, इथे एक शब्द आलाय डी नोव्हो. डी नोव्हो म्हणजे आपोआप. सेल आपोआप बनत नाही आहे, तो पूर्वीचा जो सेल आहे त्यातूनच बनला असतोय. काय म्हटले? सेल कॅनॉट अराइज डी नोव्हो, ऑलवेज अराइज म्हणजे तयार होणे, निर्माण होणे, फ्रॉम प्री एक्झिस्टिंग. समजा हा एक सेल आहे, ह्या सेलपासून 2 जे सेल बनल्यात, हे कोणत्या म्हटलं? हे जे 2 सेल आहेत हे प्री एक्झिस्टिंग, हा जो ओल्ड सेल आहे यापासूनच बनलेला आहे. हा लक्षात एक प्रश्न येऊ शकतो बघा, डी नोव्हो. ऑल प्रेझेंट डे सेल हॅव कॉमन ओरिजिन. आता कॉमन ओरिजिनचा अर्थ काय बघा? जे काही आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जर तुम्ही विचार केला, काय आहे? ट्रिलियन्स काय आहे? सेल आहेत. पण हे सर्व सेल एका झायगोटपासून बनलेले आहेत. हे जो झायगोट होता, या झायगोटमध्ये मायटोसिस होत गेलं आणि पुढं सेल बनत गेलं. म्हणजे याचा अर्थ जेवढे काही तुम्हाला ट्रिलियन्स सेल दिसाल्यात, हे इथूनच ओरिजिन झाल्यात, झायगोटमधून. आता तुम्ही म्हणा सर झायगोट काय समजलं नाही, तर काय असते? जो स्पर्म आहे, हा स्पर्म आहे,
हा ओहम आहे. या दोघांचं फर्टिलायझेशन होणार. स्पर्म एन नंबर हॅप्लॉइड आहे, ओहम एन नंबर हॅप्लॉइड आहे, आणि जो झायगोट बनला ना, हा जो झायगोट बनला ह्यो 2n झायगोट, म्हणजे हा झायगोट. आणि या झायगोटमध्ये मायटोसिस होते आणि पुढे आपली बॉडी बनली आहे. त्या म्हणजे हा सिंगल सेल आहे, इथूनच सर्व ओरिजिनेट झाल्यात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढे जे सेल आहेत त्यांचा जो DNA आहे तो झायगोटमधलाच DNA असं म्हणू शकतोय. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. बघा, नो ऑर्गॅनिझम कॅन ॲक्टिव्हिटी विदाऊट सेल. सेलशिवाय ऑर्गॅनिझममध्ये कोणतीही क्रिया होणार नाही. बेसिकली सेल आर टोटिपोटेन्सी अनलेस. आता बघा, तर काय दिले, अनलेस अँड अनटिल दे स्पेशलाइज्ड. तर काय होते की हे जे सेल आहेत पुढं जाऊन स्पेशल बनतात. आता तुम्ही म्हणणार की जो झायगोट बनला होता, या झायगोटमधले काही सेल आहेत त्यांनी लिव्हर बनवलं असेल, काही सेलनं किडनी बनवली असेल, काहींनी ब्रेन बनवलं असेल. म्हणजे काय होणार, पुढे स्पेशलाइज झालेले असतात. बरोबर आहे की ह्या ठिकाणी पुढे जाऊन काय केलं ते. आणि अनलेस ही टोटिपोटेन्सी आपल्याकडे नाही आहे. टोटिपोटेन्सी जर बघितला तर प्लांटमध्ये आहे, ह्युमनमध्ये पाहायला मिळत नाही. अ सेल कंटेन ऑल रिक्वायर इन्फॉर्मेशन. बघा, सेलला काय पाहिजे, इन्फॉर्मेशन. समजा ही सेल आहे, त्याला व्यवस्थित चालण्यासाठी त्याला इन्फॉर्मेशन पाहिजे, आणि ही इन्फॉर्मेशन आम्ही जेनेटिक मटेरियल DNA स्वरूपात ठेवल्या जाते. कुठल्या असत्या, DNA. तर सेल थेअरीचं मला आन्सर करता, सेल थेअरी हू गिव्ह सेल थेअरी. सेल थेअरी कोण दिली, आणि आयडिया ऑफ सेल थेअरी. एक नवीन प्रश्न आहे, MCQ विचारला तुम्हाला, आयडिया ऑफ सेल थेअरी. सेल थेअरी कोण दिलं, बरोबर, मॅथ्यू सेल्डन यांनी 1839 मध्ये दिलं. पण आयडिया कोण दिली, आयडिया, तर या सायंटिस्टचं नाव जरा शोधा. तर आपण काय करायचं आहे, सेल थेअरीचं मेनी एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे काय, एक्सेप्शन म्हणजे सर अपवाद. तर काय आहे बघा, की ही सेल थेअरी आहे त्याला व्हायरस बिगेस्ट म्हटलं जाते. कारण व्हायरस जर बघितला तो लिव्हिंग पण नाही आणि नॉन लिव्हिंग पण नाही. जर शरीराच्या बाहेर असेल तर तो नॉन लिव्हिंग, आणि बॉडीच्या आत आला तर लिव्हिंग म्हटलं जाते. बरोबर आहे. समजा आपला जो कोविड आहे, आता जो काही व्हायरस दिसायला कोविड, ते काय केलं ते बघा, जो बाहेर आहे तेव्हा नॉन लिव्हिंग समान आहे, क्रिस्टल फॉर्ममध्ये आहे. पण ज्यावेळी तो रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये लंग्समध्ये जातोय तो मल्टिप्लाय होत आहे, लिव्हिंग समान काम करायला आहे. म्हणजे सेल थेअरीचं हे अपवाद आहे. त्यानंतर म्युकर आणि रायझोपोर. तुम्हाला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणून लेसन आहे ह्यामध्ये 2 नंबर. तर म्युकर आणि रायझोपोर हे फंजाई आहे. आणि फंजाईमध्ये काय होते की सिनोसायटिक म्हणजे काय होते बघा, की एका सेलमध्ये एकच न्यूक्लियस आहे. आपली सेल थेअरी काय म्हणत्या की एका सेलमध्ये एकच न्यूक्लियस आहे. पण सिनोसायटिक म्हणजे फंजाईमध्ये काय होले, म्युकर आणि रायझोपस, की एका सेलमध्ये तुम्हाला भरपूर असं न्यूक्लियस दिसाले. म्हणजे हे सुद्धा काय आहे, एक्सेप्शन आहे असं म्हणूया. एका सेलमध्ये भरपूर असं तुम्हाला काय दिसाले, न्यूक्लियस दिसतंय. जर विचारलं तर आपण लक्षात ठेवूया सिनोसायटिक म्हणजे काय, सिनसायझम म्हणजे काय, सेल डिव्हिजनच्या वेळी बघूया आपण. प्रोटोझोआ म्हणजे प्रोटोझोआ काय, अमेबा, पेरामोशियम, सब सेल्युलर डिफरन्सिएशन. एका सेलमध्ये काय करतात ते, की त्यामध्ये स्वतःची ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घेतात. दे आर मेनी सेल डू नॉट हॅव ट्रू न्यूक्लियस. ट्रू न्यूक्लियस प्रोकॅरियोटिकमध्ये जर गेला तर जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे. DNA मध्ये हिस्टॉन प्रोटीन नाही आहे. म्हणजे हा जो प्रोकॅरियोटिकमध्ये जो काही DNA आहे, जेनेटिक मटेरियल आहे, ते सायटोप्लाझममध्ये एक्सपोज आहे. त्याला बॅक्टेरियल जिनोम म्हटलं जाते. आणि हे काय आहे, अपवाद आहे. कारण न्यूक्लियसला काय पाहिजे, स्वतःची मेम्ब्रेन वगैरे पाहिजे. दुसरं आहे मॅमेलियन RBC आणि स्लीव 2. RBC म्हणजे रेड ब्लड सेल. RBC मध्ये
आणि प्लांटमध्ये स्लीव ट्यूबमध्ये न्यूक्लियस ॲब्सेंट आहे, विदाऊट न्यूक्ली. हा बऱ्याच वेळा CET मध्ये आलाय बघा प्रश्न, तुम्ही शोधून बघा. तर काय येणार, RBC आणि स्लीव ट्यूबमध्ये तुम्हाला न्यूक्लियस पाहायला मिळत नाही. बघा हे पण काय सेल थेअरीचं एक एक्सेप्शन म्हणतोय अपवाद, कारण प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस हा असणार, पण RBCमध्ये न्यूक्लियस नाही आहे, स्लीव ट्यूबमध्ये न्यूक्लियस नाही आहे. तुम्ही म्हणणार RBCमध्ये का न्यूक्लियस नसेल, तर RBCच्या आत हिमोग्लोबिन आहे आणि हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनला कॅरी करतोय. मग आत त्याला भरपूर स्पेस पाहिजे, म्हणून RBC मॅच्युअर झाल्यानंतर त्यातनं न्यूक्लियस गायब होते, डिस्ट्रॉय होते. सुरुवातीच्या काळात RBCमध्ये न्यूक्लियस असतोय, पण मॅच्युअर झाल्यावर, परिपक्व झाल्यावर RBCमध्ये न्यूक्लियस नसतोय, कारण त्याच्या आत हिमोग्लोबिन पाहायला मिळते आणि हिमोग्लोबिन कॅरी ऑक्सिजन. ओके. त्यानंतर काय दिले बघा, हायली इन्व्हॉल्व ऑर्गॅनिझम कॅन शो इवन दोज ॲक्टिव्हिटी विच आर नॉट फाउंड इन देअर. जे वेल डेव्हलप ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये जे ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतात त्या इंडिपेंडंट सेलमध्ये पाहायला मिळत नाही. बघा, मॅन कॅन स्पीक, आपण बोलू शकतोय, बट कॉन्स्टिट्यूट आम्हाला बनवणारी जी सेल आहे ती बोलू शकत नाही. बरोबर आहे की नाही. समजा आपलं या ठिकाणी विचार केलं की वॉटरमध्ये आपला ॲक्सिडेंट झाला आणि थोडं ब्लड बाहेर पडलं, मग ब्लडमधला RBC पळत पळत घरला जाऊ शकत नाही, पण आम्ही भले जखमी असेल तरी घरी जाऊ शकतोय. म्हणजे ह्या ज्या ॲक्टिव्हिटी करायला आहे ती सेल करू शकत नाही. बरोबर आहे. तरी सुद्धा एक लक्षात ठेवा, व्हायरस आर बिगेस्ट. बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय बघा, सर्वात मोठं एक्सेप्शन आहे व्हायरस. बघा दिसाल तुम्हाला, हा व्हायरस आहे. जर तुम्ही मॅग्निफाय करून बघितला तर हा तुम्हाला व्हायरस दिसतोय बघा, दिसते. आता इथं तुम्ही म्हणाल सर याला बॅक्टेरियोफेग म्हटलंय, याचा अर्थ काय सांगणार काय. ठीक आहे, थोड्यात काळात सांगतो तुम्हाला. बॅक्टेरियावर इन्फेक्शन करणारा बॅक्टेरियोफेग, फेग म्हणजे म्हणूया आपण जो हा काय करतोय, बॅक्टेरियावर इन्फेक्शन करायला. हा त्याचा हेड आहे, हा टेल आहे, हा कॉलर आहे, आणि ह्याच्या आत हेडमध्ये जेनेटिक मटेरियल असते. व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल RNA असते किंवा DNA असते, पण दोन्ही नसणार. आणि जो कोविड आहे, कोरोना म्हटलोय, कोरोनाचा जेनेटिक मटेरियल हा RNA. RNA इज मोर रिॲक्टिव्ह दॅन DNA. DNA पेक्षा RNA मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळं कोविडचं नवीन स्टेन, आता एक शब्द वापरला, ते स्टेन आला. स्टेन म्हणजे काय आहे, न्यू म्हणूया आपण, की नवीन व्हरायटी आम्हाला पाहायला मिळतात कोरोनामध्ये. कारण का, त्याचं जेनेटिक मटेरियल RNA. तुम्हाला माहिती आहे स्मॉल पॉक्समध्ये जेनेटिक मटेरियल DNA होतं आणि त्यामुळे आज स्मॉल पॉक्स पाहायला मिळत नाही. एडवर्ड जेनर ह्याने काय केलं तर स्मॉल पॉक्सवर व्हॅक्सिन केलं होतं. ठीक आहे. बघा हे व्हायरस आहे, ॲडिनो व्हायरस. हा ह्युमनमध्ये असणारा HIV व्हायरस. HIV पण कोरोनापेक्षा डेंजर आहे, लक्षात ठेवा. HIV व्हायरस आहे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. ह्याला काय आहे, ॲड्स बनला जाते. ॲडिनो व्हायरस, हां हे बघा मी तुम्हाला सांगितले कोविड. हे जे स्पिकल आहेत, स्पाईक आहेत बघा, स्पाईक, हे काय करतात, ह्युमन सेलला ओळखतात आणि ह्युमन सेलला काय करतात, हे जाऊन जुळले जातात. आता एक शब्द आला टोटीपोटन्सी. एक शब्द येतोय बघा, एक मिनिट. टोटीपोटन्सी म्हणजे काय, इन 1950 सायंटिस्टचं नाव लिहा, स्टुअर्ट्स and his co-worker success growing carrot plant from isolated cell. एक सिंगल सेल काढला स्टुअर्ट आणि त्याचे को-वर्कर याने कॅरोटमधला एक सेल घेतला सिंगल, आणि या सेलला काय केलं, मीडियममध्ये ग्रो केलं, एकपासून जास्त तयार केलं, एक कॅलस तयार केलं. म्हटले कॅलस, याला काय म्हटलंय, बंच तयार केला.
कारण त्यांना एक प्लांट नाही हजारो प्लांट बनवायचे. मग तिने एक सेल घेतला, एक सेलचं भरपूर सेल केलं, बंच झाला, गुच्छा झाला, त्याला कॅलस म्हटलं. त्यातला एक सेल परत बाजूला काढला आणि या टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं, त्याला न्यूट्रिशन दिल्यानंतर संपूर्ण ह्यासारखं असं कॅरोटचं प्लांट बनवलं. तुम्ही म्हणणार कसं काय? एक सिंगल सेल घेतला बघा, परत हे सांगतोय, जे स्टुअर्ट आहे याने काय केलं, कॅरोटचा एक सिंगल सेल घेतला. काय केला? सिंगल सेल. बघा हे कॅरोट प्लांट आहे, हा कॅरोटचा प्लांट आहे. कॅरोट म्हणजे काय? गाजर, गाजर, गाजर दाखवणे. तर काय म्हणणार, ह्याचा एक सेल घेतला, हा एक्स प्लांट म्हटला ते, हा एक सेल घेतला. ह्या एक सेल काय केलं, ह्याला न्यूट्रिशन दिलं आणि कॅलस. काही लोकांना कॅलसचा अर्थ समजत नाही की अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल. एक सेल काय गेला, डिवाइड गेला, 1 2 4 5 असं डबल डबल होत गेलं. हे जे स्ट्रक्चर याला कॅलस म्हणायचं. परत ह्यातला एक सेल बाजूला घेतला, हे काय केलं, ह्यातला एक सेल घेतला आणि ह्यापासून परत प्लांट तयार केला. तुम्ही मला कॅलस का केला असेल? मला अनेक प्लांट बनवायचे आहेत ना, आमच्याकडे सेल तर एकच होता, मग या एक सेलपासून एकच प्लांट बनणार. तसं होऊ नये म्हणून आम्ही काय केलं, या सेलला न्यूट्रिशन दिलं, त्याचं डिव्हिजन करून घेतलं, भरपूर सेल तयार करून घेतलं आणि परत ह्या प्रत्येक सिंगल सेलला आम्ही काय केलं, टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं आणि प्लांट तयार केले. ह्याला म्हणतो आपण टोटीपोटन्सी. आता क्वेश्चन काय येणार, हू डिस्कवर्ड टोटीपोटन्सी? असं प्रश्न येतील बघा. पुढे बघूया आपण जरा, आता जरासं बघा सेल्युलर टोटीपोटन्सीच्या बाबतीत. टोटीपोटन्सी, इट इज ॲबिलिटी टू सोमॅटिक सेल टू फॉर्म होल ऑर्गॅनिझम. आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे सेल असतात, सोमॅटिक सेल आणि जर्म सेल. जर्म सेल हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करताना गेमेट बनवतात आणि सोमॅटिक सेल आहे बॉडीची ग्रोथ करतात, वाढ करतात. बरोबर आहे? जर्म सेलला सेक्स सेल सुद्धा म्हटलं जाते आणि सोमॅटिक सेलला बॉडी सेल म्हटलं जाते. आता प्लांटमध्ये सोमॅटिक सेल घेतला आणि या सोमॅटिक सेलपासून एंटायर प्लांट बनवला, संपूर्ण प्लांट बनवला. लक्षात ठेवा. आणि एक प्रश्न बऱ्याच वेळा आलाय, टोटीपोटन्सी कॅन इझिली डेमॉन्स्ट्रेटेड इन प्लांट. टोटीपोटन्सी आपल्याला फक्त प्लांटमध्ये सहज पाहायला मिळते, प्लांटमध्ये असणार, ॲनिमल नाही. इट वॉज फर्स्ट स्टार्टेड, बघा जर्मन बोटनिस्ट हर्बर्ट लँड. बघा हर्बर्ट लँडने काय केलं, पहिल्यांदा सांगितलं टोटीपोटन्सी आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट केलं. प्रूव्ह कोण केला? स्टुअर्ट. म्हणजे दोन प्रश्न आले. टोटीपोटन्सी हे हर्बर्ट लँड यांनी दिलं, पण याच्यावर एक्सपेरिमेंट कोण केलं? स्टुअर्ट. आणि ह्यासाठी काय केलं त्यांनी? कॅरोट हे पण विचारलंय. 3 MCQ आहेत बघा इथं. टोटीपोटन्सी प्लांटमध्ये पाहायला मिळतात. टोटीपोटन्सी पहिल्यांदा कोण सांगितलं? हर्बर्ट लँड. टोटीपोटन्सीवर एक्सपेरिमेंट कोण केलं? स्टुअर्ट. त्यामध्ये कोणता प्लांट केला त्यांनी? कॅरोट. बस. यूज ऑफ सेल्युलर टोटीपोटन्सी. हे टोटीपोटन्सी सर समजलं आम्हाला की प्लांटमध्ये जी सोमॅटिक सेल आहे त्या सोमॅटिक सेलपासून आम्ही एंटायर संपूर्ण नवीन प्लांट तयार करू शकतोय. ही जी ॲबिलिटी प्लांटमध्ये आहे त्या सेलमध्ये, त्याला तुम्ही टोटीपोटन्सी म्हटला. पण ह्याचा यूज कुठं करणार आम्ही? ह्याचा यूज करायचा आहे आम्हाला टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर बघा की एक पासून आपण भरपूर तयार करू शकतोय. मायक्रो प्रोपगेशन, प्रोडक्शन ऑफ व्हायरस फ्री प्लांट, आर्टिफिशियल सीड प्रोडक्शन. बघा टिश्यू कल्चर हा जो भाग आहे सगळं तुम्हाला 12 मध्ये असणार आहे, मायक्रो प्रोपगेशन, टिश्यू कल्चर. परंतु थोडासा भाग बघा, टिश्यू कल्चरमध्ये काय करतोय की आमच्या सेल होता ना, कॅलस, एक सेल होता, त्याचा कॅलस तयार केला आणि भरपूर असं प्लांट केलं. मायक्रो प्रोपगेशन म्हणजे तुम्हाला छोटी छोटी रोपं आहेत बघा. एक टेस्ट ट्यूबमध्ये जागा कमी लागते ना, टेस्ट ट्यूब एखाद्या रूममध्ये लाखो तुम्ही रोपांची लागवड करू शकताय स्टँडमध्ये, जर तुम्ही टिश्यू कल्चरमध्ये अशी सीड लावून. कमी जागेमध्ये बघा, तुम्ही शेतामध्ये गेला तर तुम्हाला काय करायचं, तुम्ही सीड लावणार, त्याला रोप येणार, त्याला भरपूर जागा लागणार. पण माझ्याकडे कमी जागा आहे, मी एखाद्या रूममध्ये सुद्धा
भरपूर असं प्लांट पहिला तयार करू शकतोय. बघा काय करणार, मी टेस्ट ट्यूबमध्ये काय करणार, ह्या प्लांटला डेव्हलप करणार आणि नंतर मी इम्प्लांटेशन करणार आणि ह्याला म्हणायचं मायक्रो प्रोपगेशन. काही जे प्लांट आहेत, समजा तुमच्या आसपास एक प्लांट आहे, तुमच्याकडे काय आहे, एक कॉस्टली चंदन म्हणूया आपण, तुम्हाला म्हणतो चंदन, ती देवासाठी गंध म्हणून वापरतोय. तुमच्याकडे एकच प्लांट आहे, समजा चंदनचं एक प्लांट आहे, कॉस्टली आहे, कमर्शियल आहे आणि धार्मिक याला महत्त्व आहे. आता ह्यो जो प्लांट आहे, या प्लांटला काय केलं आहे, व्हायरसने इन्फेक्शन केलं आहे आणि हा प्लांट काही काळानंतर डेड होणार आहे. मग आपण काय करू शकतोय की ह्या प्लांटचा हे जर जपणूक करायचं असेल तर आम्ही काय करणार, ह्याचा ॲपिकल मेरिस्टेमॅटिक टिश्यूमधला एक सेल घेतला आणि या सेलला आम्ही काय केलं, पुढं कल्चर केलं, कॅलस तयार केला आणि प्रत्येक सेलपासून नंतर आम्ही हे जे प्लांट परत तयार केलं. तुम्ही म्हणणार ॲपिकल मेरिस्टेमॅटिक का घेतला तुम्ही, कारण बघा ह्या प्लांटवर व्हायरसनं सगळीकडे इन्फेक्शन केलं आहे, तरीसुद्धा ॲपिकल मेरिस्टेमॅटिक इतकं फास्ट डिवाईड करतात की व्हायरसच्या डिव्हिजनपेक्षा ह्यांचं डिव्हिजन फास्ट असतंय आणि त्यामुळे व्हायरस ह्या ॲपिकल मेरिस्टेमॅटिकवर इन्फेक्शन करू शकत नाही. कारण का, ॲपिकल मेरिस्टेमॅटिकचा डिव्हिजनचा ग्रोथ रेट फास्ट आहे व्हायरसपेक्षा. भले व्हायरसनं सगळ्यांच्यावर इन्फेक्शन केलं असेल पण ह्याला करू शकत नाही आहे, कारण तो व्हायरस इन्फेक्शन करण्यापूर्वीच तो सेल डिवाईड होत जात असतो. हा एकदा प्रश्न विचारलेला होता, लक्षात ठेवा. भले स्टोरी वाटत्या पण उपयोगी आहे. आलो आपल्या एनसीईआरटीमध्ये इमेज. आता काय होते की ही जी एनसीईआरटीची इमेज आहे ती आम्हाला यायला पाहिजे. पहिल्यांदा काय दिसतंय बघा, सर आम्हाला हे आरबीसी दिसाल्यात आणि तुम्ही मगाशी म्हटला होता सर आरबीसी मध्ये न्यूक्लियस सांगा प्रेझेंट की ॲब्सेंट, कमेंटमध्ये सांगा, मी काय सांगणार नाही. त्यानंतर हे WBC पांढरी पेशी म्हणताय बघा, ह्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचा शेप बघा वेगळा दिसायला, बायलोब, मल्टीलोब, किडनी, स्पॅरिकल. त्यानंतर काय दिसायला बघा की आमच्याकडे हे कॉलमनर इपिथेलियम सेल आहे, लॉंग आणि नॅरो, कॉलम समान आहे बघा, कॉलम घराचा जो कॉलम असतो उभा तसा दिसायला. त्यानंतर आमच्याकडे काय आहे की नर्व सेल, लॉंग आहे, लॉंग नर्व सेल. त्यानंतर काय दिसाले, ट्रेकिया तुम्हाला जिम्नोस्पर अँजिओस्पर्म दिसणार आहे. आणि मेझोफिल सेल, जी काही प्लांट आहे, प्लांटची जी काही लीव्ज आहे, ह्या लीव्जला इपिथेलियमनं कव्हर केले, परंतु ह्या इपिथेलियमला आम्ही काय म्हणतोय, मिझोझोम. काय म्हटलं, सॉरी मिझोफिल. तुम्ही म्हणा मिझोफिल का म्हटलं, कारण ह्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे, क्लोरोप्लास्ट जो फोटोसिंथेसिसमध्ये आम्हाला उपयोगी पडतोय. सगळं बघूया आपण एक एक गोष्टी. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला असं विचारणार, हे असं कॅन्सल करतील, काय करणार, हे असं करतील, याला म्हणणार ए ओळखा, समजा हे करतील लेबलिंग, बी ओळखा, त्यानंतर हे सांगा सी ओळखा आणि हा काय आहे लास्ट डी, लेबलिंगला विचारलं जाते. बघा तुम्ही सांगा बघू आता ए काय आहे, बी सी कमेंटमध्ये टाका, लक्षात आहे का बघा. नेक्स्ट घेऊया आपण, काय दिसाले बघा आपल्याला, तर सेल काय आहे, डिफर ग्रेटली, डिफर म्हणजे वेगवेगळे, डिफरन्स फरक आहे. सेलमध्ये जर तुम्ही विचार केला तर वेगवेगळ्या तिच्या ग्रेटली साईज आणि शेप अँड ॲक्टिव्हिटी. सेलमध्ये सेलची साईज, सेलचा आकार वेगवेगळा आहे, कारण त्याला कोणत्या प्रकारचं कार्य करायचं आहे. एक्झाम्पल दिलं आहे मायकोप्लाझम. हा मायकोप्लाझमच्या बाबतीत एक प्रश्न आला 2017 नीटमध्ये. काय प्रश्न विचारला होता, स्मॉलेस्ट सेल विदाउट सेल वॉल,
तुम्ही स्मॉलेस्ट सेल म्हटलं तर बॅक्टेरिया म्हणणार, पण बॅक्टेरियाला सेल वॉल आहे, मग सेल वॉल कुणाला नाही आहे? मायकोप्लाझम. बघा एक्झाम्पल, मायकोप्लाझम स्मॉलेस्ट सेल आहे, डायमीटर आहे 0.3 मायक्रोमीटर, मेजरमेंट लक्षात ठेवा. आणि बॅक्टेरिया, व्हाईल बॅक्टेरिया वूड 3.5 मायक्रोमीटर, म्हणजे स्मॉलेस्ट सेल कोण आहे? मायकोप्लाझम. मेजरमेंटमध्ये केला तर हा, बरोबर आहे. तसंच काही आहे की मायकोप्लाझमला 2 मिनिटं नंतर बघूया आपण. लार्जेस्ट आयसोलेटेड, सर म्हणा आयसोलेटेड म्हणजे काय? बाहेर काढणे. तुम्ही एक बघितलाय काय? कोंबडीचं एक अंड बघितलंय काय? आयसोलेटेड म्हटलं ते, सिंगल सेल आहे ते. ही जो एक आहे तो काय आहे? सिंगल सेल आहे. शहामृग, ऑस्ट्रिच, शहामृग माहिती आहे का तुम्हाला? शहामृगचं जे काही एग आहे ती 1 किलो 1.5 किलो असते, 1.5 kg पर्यंत असते. सगळ्यात काही आहे बघा की लार्जेस्ट सिंगल सेल आहे ते ऑस्ट्रिच आहे. अमंग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये गेला ह्युमन, आरबीसीचं मेजरमेंट आहे 7.0 मायक्रोमीटर. ते मेजरमेंट लक्षात ठेवा. मायकोप्लाझम 0.3 मायक्रोमीटर, बॅक्टेरिया 3.5 मायक्रोमीटर, आरबीसी 7. कारण NCERT मध्ये जो काही डाटा दिला आहे हाच त्यांचा MCQ असणार. बघा नर्व सेल, बघा हे पण MCQ आहे. नर्व सेल इज लॉंग सेल कॅन ग्रेटली व्हेरी इन देअर शेप. प्रत्येक सेलचा आकार वेगळा आहे, बघितला तुम्ही. दे मे बी डिस्क, पॉलिगोनल असू शकता, कॉलमनर, क्युबायडाईल, थ्रेड, इवन इरेग्युलर. म्हणजे या ठिकाणी सेलचा जो काही शेप आहे, आकार आहे, हा वेगवेगळा असू शकतोय, बरोबर आहे. तो कॉलमनर असू शकतोय, थ्रेड लाईक असू शकतोय, इरेग्युलर वेडा वाकडा पण असू शकतोय. द शेप ऑफ सेल मे बी व्हेरी म्हणजे वेगवेगळं म्हणे. हा, काही लोकांना व्हेरी म्हणजे कळत नाही, वेगवेगळं. आम्ही काय आहे मराठीमध्ये हो, मला काय कळत नसते तरी बघा लक्षात ठेवा, ह्या शब्दांना जर एकदा ओळखला का नाही मग झालं काम आपलं. तर दिसाले बघा, तुम्ही सर म्हणता ही सेल तर दाखवणार काय? बघा बघताय, हा ओहम, ही आकार बघा. स्पर्म, ह्याचा बघा शेप कसा दिसतोय. WBC पांढरी पेशी आहे, ही न्यूरॉन सेल आहे, नर्व सेल. आरबीसी आहे बघा, ही आरबीसी. बोनमध्ये असणारं ओस्टोथाईज आणि इंटेस्टाईनमध्ये असणारं कॉलमनर सेल. म्हणजे प्रत्येक सेलचा आकार वेगवेगळा आहे, बरोबर आहे, वेगवेगळा आहे. आता आपण याचं डिटेल बघू शकत नाही, आता काही गरज नाही, पण सेल समजलं. सर्व सेल एकसारखं दिसत नाही आहे, बरोबर आहे. आता काय आहे, हा जो स्पर्म आहे ह्याला मुवमेंट करायची आहे, मग त्याला टेल आहे. पण तो ओहम हा मोटाईल नाही आहे, तो सिलियामार्फत काय करतोय, फॉलिपिन ट्यूबमध्ये ट्रॅव्हल करत असतोय. म्हणजे ह्याला काय गरज नाही, टेलची गरज नाही. म्हणजे ज्या प्रकारचं फंक्शन, समजा इंटेस्टाईनमध्ये जे काही कॉलमनर सेल आहे त्याला मायक्रोविली, त्याला मायक्रोविली म्हटलं जाते. कारण याला ब्रशसारखं स्ट्रक्चर आहे बघा. जे काही इंटेस्टाईनमध्ये जे फूड आहे त्याला ॲब्सॉर्ब करायचं आहे आणि ब्लडमध्ये पाठवायचं आहे, आणि यासाठी त्याला काय होणार, असं हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. बघूया आपण हे सगळं डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये एक एक बघत जाऊया. आता जर तुम्हाला जर WBC बघायचं असेल, पांढऱ्या पेशी म्हणताय बघा, WBCचा जर विचार केला तर आतला न्यूक्लियस वेगळा आहे, लक्षात ठेवा. सेल जरी बाहेर असेल तर आत जर न्यूक्लियसमध्ये बघा, न्यूक्लियसमध्ये डिफरन्स पाहिजे, स्पेरिकल गोल आहे, किडनी शेप आहे, बायलोब आहे, मल्टीलोब आहे. तर काय करायचं बघा, व्हॉट इज द लोकेशन ऑफ दिस सेल. आता एक आपण असं करू शकतो की कोणते सेल कोणत्या ठिकाणी आहेत हे आम्ही ओळखू शकतो, बरोबर आहे. न्यूरॉन सेल कुठं असणार, नेफ्रॉन कुठं, हेपॅटोसाइट सेल कुठं असणार, न्यूट्रोफिल कुठं पाहायला मिळणार, गेलियल, सर्टोली, बेटा. तुम्हाला जमेल तेवढं काय करा, तुम्ही MCQ म्हणून कमेंटमध्ये टाका. तर काय दिसायला बघा तुम्हाला, स्मॉलेस्ट सेल हा चार्ट महत्वाचा आहे. स्मॉलेस्ट सेल काय आहे, सेल वॉल लेस, हा लक्षात येता बघा, मग सांगले स्मॉलेस्ट सेल आहे पण याला सेल वॉल नाही आहे. इथे की नाही
डॉट काढूया. स्मॉलेस्ट सेल विदाउट सेल वॉल. तर मायकोप्लाझम ही विचारला होता 2017 नीट. स्मॉलेस्ट बॅक्टेरिया काय नाव आहे? डायलिस्टर निमोसिनेटेज. आता याला काय बॅक्टेरिया म्हणजे याला सेल वॉल असणार, बरोबर आहे. बॅक्टेरिया में सेल वॉल आहे. लार्जेस्ट ॲनिमल सेल आहे ऑर्स्टिड, शांबरूक मागाशी म्हटलं. लार्जेस्ट युनिसेल म्हणजे सिंगल सेल असणारा प्लांट ॲसिटाबुलारी, एक अलगी आहे. ॲसिटाबुलारीवर हॅमरलिंग यांनी काय केलं होतं एक लक्षात ठेवा. ॲसिटाबुलारी प्लांटवर न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक एक्सपेरिमेंट केलं होतं. ते सायंटिस्टचं नाव आहे हॅमरलिंग. कुठं लिहून ठेवताय का बघा, त्याचं नाव आहे हेमरलिंग. हेमरलिंग लक्षात. तर काय आले की त्यांनी काय सांगितलं की ह्या एक्सपेरिमेंट केलं ॲसिटाबुलारीवर. हॅमरलिंग यांनी एक्सपेरिमेंट केलं आणि तेव्हा समजलं न्यूक्लियस हा सेलची मॉर्फॉलॉजीला कंट्रोल करतोय. सेल कशी असणार हे न्यूक्लियस ठरवत असतोय. ओके. त्यानंतर बघा की लॉंगेस्ट प्लांट सेलमध्ये घेतलं तर फायबर आहे रिमिज, काही आहे बोईस सिमाय म्हटलं ते. लॉंगेस्ट ॲनिमल सेल नर्व आणि लार्जेस्ट प्रोकॅरियोटिक आहे स्पायरलम ओलंडस. आता काय करूया, एक थोडासा वेगळा पॉईंट आहे तो जरासं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके दिव्या काय, चला ठीक आहे बघूया आपण. इथे एक शब्द दिला आहे सरफेस ऑफ व्हॅल्यू, सरफेस टू व्हॅल्यूम रेशो म्हणजे काय बघा. सरफेस व्हॅल्यूम रेशो काय म्हटलं ते, जी सेल बघा, जी सेल सर्वात लहान असणार तिचं सरफेस व्हॅल्यूम जास्त असतो आणि जी सेल मोठी असणार त्याचा सरफेस व्हॅल्यूम कमी असतो. बघा सेलचा साईजचा संबंध त्याच्या ॲक्टिव्हिटीशी बरोबर आहे. बघा ज्या ऑर्गनना जास्त काम करायचं आहे तर त्या सेलची साईज लहान असणार. स्मॉलेस्ट सेल आर मोर मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. समजा इथं बघा की तुम्हाला दिसालंय की इथं एक सेल दिसालाय, ही साईज आहे एक सेलची, पण एवढ्याच मध्ये तुम्हाला 27 क्यूबमध्ये तुम्हाला सेल दिसाल्या. जी सेल छोटी असणार त्याचं सरफेस व्हॅल्यू तुम्हाला जास्त पाहायला मिळणार. काय सांगले, सरफेस एरिया ऑफ 1 क्यूब म्हणा क्यूब, आणि हे सरफेस 1 आहे 1 आणि सरफेस एरिया ऑफ 27 क्यूब. बघा एक मिनटं. तर काय करूया आपण, एक सोडवायचा प्रयत्न करूया. एक मिनटं आपल्याला नाही आहे. ही सेल आहे, स्मॉल सेल मोर सरफेस. जर सेल छोटी असेल तर त्याचं सरफेस जास्त असणार, बरोबर आहे. आणि सरफेस जास्त असल्यामुळं ती सेल जास्त न्यूट्रिशन बाहेरून आत येणार, म्हणजे त्याला एनर्जी भरपूर मिळणार. आणि जी सेल लार्ज आहे त्या सरफेस कमी असल्यामुळं तर ती कमी न्यूट्रिशन आत घेणार, म्हणजे त्याला एनर्जी कमी मिळणार. तर याचा एक संबंध आहे. तर आपण काय करूया, हे प्रयत्न करून घ्या. बघा एक मिनिट, एक आपण काय करूया प्रयत्न करूया. आपण काय दिसाले बघा की माझ्याकडे एक क्यूब आहे, आईस क्यूब आहे. तर छोटं करतो. माझ्याकडे काय आहे, आईस क्यूब आहे. आईस क्यूब माहिती आहे तुम्हाला असं, हां माहीत असेल की आईस क्यूब बरोबर. तर ह्याला आपण सेल समजा, ह्याला काय समजलं, हा सेल समजलं. हां तर काय आलं, ह्याचं काय करायचं आहे बघा की ह्याचं सरफेस आहे, म्हणजे ह्याचं काय करूया, सरफेसचा फॉर्म्युला माहिती आहे. सरफेस काय आहे, सरफेस आहे सरफेस एरिया काय असणार, लेंथ. जर शॉर्टमधली होतो मुलांना, लेंथ मल्टिप्लाय विथ मल्टिप्लाय 6. कारण क्यूबला एखादं क्यूब घेतलं तर याला 6 सरफेस असतात, बरोबर आहे. एक बॉक्स घ्या की त्याला 6 सरफेस आहेत
आता मी काय घेतलं, हे जर मेजरमेंटमध्ये घेतलं, पहिला 1 घेतलं जर, हे काय 1 1 म्हणजे काय आलं, लेंथ पण 1 आहे आणि विड्थ पण 1 आहे. मल्टिप्लाय करून बघा, आन्सर काय आलं आमचं 6 सेंटीमीटर स्क्वेअर. हे काय आलं सांगा की सरफेस एरिया आला. जरा लिहून ठेवा कुठं तर, आता माझ्या जागा नाही, सरफेस एरिया कुठं तर लिहून ठेवा. ओके, आता काय करायचं आहे मला, सरफेस 6 आला आहे, आता मला व्हॅल्यूम काढायचं आहे. ओके, तर व्हॅल्यूम काढा येईल का बघा मला. डिलीटचा ऑप्शन आहे काय, नाही नाही आहे. तर काय आहे की इथं डिलीट दिसत नाही आहे, तर काहीतरी आयडिया करा पाहिजे बघा. आता काय केलं बघा, परत दुसरं करूया आपण. बघा आता काय करायचं आहे मला, परत मला काय करायचं आहे, व्हॅल्यूम काढायचं आहे. सरफेस किती आला आहे, सरफेस किती आला आहे, सरफेस आला आहे एरिया 6 सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये. आता मला काय करायचं आहे माहिती आहे काय, व्हॅल्यूम काढायचं आहे, व्हॅल्यूम काढायचं आहे. व्हॅल्यूमचा फॉर्म्युला आहे, शॉर्टमध्ये लिहितो, लेंथ मल्टिप्लाय विड मल्टिप्लाय डीप, खोली. तर इथं मी परत ते काय केलं, मगाशी 1 घेतले मेजरमेंट, 1 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1, आन्सर आलं 1 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ इथं तुम्हाला सरफेस मिळाला, सरफेस व्हॅल्यू मिळाला किती मिळाला, 6 रेशो. आणि त्यानंतर तुम्हाला व्हॅल्यूम किती मिळाला होता, लिहिला की तुम्ही व्हॅल्यूम किती लिहिला आहे 1. मग आता हा एक पॉईंट लिहून ठेवा, पहिल्या गणितामध्ये आम्हाला काय केलं 6:1 मिळालं. आता काय मत आहे की जसं मी काय म्हटले बघा की तुम्ही सरफेस वाढवत जाणार तर काय होईल बघा या ठिकाणी, तर ह्याच्यामध्ये काय होणार, व्हॅल्यूम वाढणार पण सरफेस कमी होणार. पहिला एक पॉईंट लिहून घेतला इथं. दुसरं घेऊया, आता 1च्या जागी आपण 2 घेऊया. काय करूया आपण, 1च्या जागी आपण 2 नंबर घेऊया. बघा प्रयत्न करून बघूया, आलं तर आलं, नाहीतर नाही. एवढं काय, मॅथ्स तर शिकायचं आपल्याला. आता काय करायचं, ही जी क्यूब आहे, आता हिचं मेजरमेंट काय घेतलं मी 2 घेणार आहे आपण, लेंथ आणि विड. हां, आता काय करणार मी, सरफेस येस लिहितो मी. सरफेससाठी काय येणार की लेंथ मल्टिप्लाय विड मल्टिप्लाय 6. आता 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 6 इज इक्वल टू, आन्सर किती आलं तुमचं, किती आलं 4 4 24 काय आलं तुमचं सरफेस. हां, त्यानंतर व्हॅल्यूम घेऊया आपण. व्हॅल्यूमसाठी बघा, व्हॅल्यूम इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय विड मल्टिप्लाय डीप. इथे किती आहे 2 घेतले, मग काय ना 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2. आन्सर किती आलं तुमचं, किती आलं 24 आलं. तर किती आहे 2 4 8, म्हणजे काय आलं बघा 24:8, म्हणजे काय होणार 3:1. बघा मगाशी तुम्हाला आला होता 6:1 आला होता. किती आला होता मगाशी 6:1 आला होता, 6:1. आता किती आलंय 3:1. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 3 घेऊन बघा. इथं बघा काय वाले कमी वाले, समजा घेऊया का एकदा, चला ठीक आहे, तर म्हणताय तर आपण घेऊया. आता काय करूया, त्या क्यूबची साईज लेंथ आणि विड ही 3 धरूया, 3. ओके, बघा काय करूया आपण 3 धरूया. हे जो क्यूब आहे या क्यूबचा आता काय करूया, लेंथ आणि विड 3 धरूया. आता पहिला काय करूया आपण, सरफेस इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय विड
मल्टिप्लाय 6. आता काय येणार आपलं 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 6. ॲन्सर किती आलं मुलांनो? ॲन्सर आलं सर किती आलं? तर ॲन्सर आलं 54. बघा की 3 त्रिक 9 9 9 3 18 9 27 9 54 54. आता व्हॅल्यूम काढा आपण. व्हॅल्यूमसाठी काय घेणार? व्हॉल्यूम V इज इक्वल टू लेंथ L मल्टिप्लाय विड मल्टिप्लाय डीप. आता इथं काय घ्यायचं आम्हाला? 3 घ्यायचं आहे. म्हणजे काय येणार बघा? 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3. ॲन्सर किती आलं? 27. म्हणजे किती आलं? 27. आता किती रेशो झाला आहे बघा की तुम्हाला 54 रेशो 27. म्हणजे याचा अर्थ 2:1. बघा हळूहळू तुमचा या ठिकाणी काय झाले की कमी होत चालला रेशो. आलं लक्षात? सेलची जशी जशी साईज वाढत चालल्या तसं कमी व्हाले. सुरुवातीला 6:1 आला, 3:1 आला, 2:1 आला. ज्यावेळी तुम्ही क्यूबची साईज 1 ठेवला तेव्हा सरफेस होता 6, व्हॅल्यूम होता 1. क्यूबचं तुम्ही 2 मेजरमेंट केला तर त्यावेळी सरफेस होता जे 3 आणि व्हॅल्यूम होता 1. त्यानंतर काय झालं की क्यूबची साईज लेंथ तुम्ही 3 धरला, सरफेस दिला 2, व्हॅल्यूम 1. म्हणजे सेलची जसजशी आपण साईज वाढवत जातोय तसं त्याचा रेशो काय होते? कमी कमी होते. आणि ह्याच्यावर एक समजतंय की जी काही काय समजलं जाते की जी सेल जी आहे जी सेल आहे स्मॉलर सेल. बघा काय विचारले? स्मॉलर सेल हॅव मोर सरफेस. जी सेल छोटी आहे त्याचा सरफेस जास्त आहे. सुरुवातीला बघितलं ना, जो क्यूब काढला होता या क्यूबमध्ये 1 घेतला आपण लेंथ आणि वाईड, तर यावेळी सरफेस मिळाला 6 मिळाला होता. म्हणजे स्मॉलर सेल मोर सरफेस रेशो, मोर सरफेस कम्पेअर टू व्हॅल्यूम. बरोबर आहे? आणि मोर न्यूट्रिशन अपटेक करणार आणि सेल काय येणार? मोर ॲक्टिव्ह होणार. म्हणजे आपल्याला एक स्टेटमेंटचा अर्थ समजला का? बघा काय दिले? हे कुठं तर लिहून ठेवताय का? बघा IMP काय म्हणतोय हा? IMP. स्मॉलर सेल आर मोर ॲक्टिव्ह दॅन लॉंगर सेल. जी सेल छोटी असणार आहे ती काय असणार आहे की मोर ॲक्टिव्ह असणार आहे. स्टेटमेंट कुठेतरी लिहून ठेवा. ठीक आहे. तर काय दिले बघा? द साईज ऑफ सेल डिटर्मिन बाय 2 फॅक्टर्स. सेलची साईज ओळखण्यासाठी आमच्याकडे 2 फॅक्टर आहेत, कारक आहेत. इट रिक्वायर ऑफ न्यूट्रिशन अँड ऑक्सिजन. त्या सेलला किती ऑक्सिजन न्यूट्रिशन लागणार आहे? न्यूट्रिशन म्हणजे काय? ग्लुकोज. बरोबर आहे? प्रत्येक सेलला काय पाहिजे आपल्याला? न्यूट्रिशन म्हणजे ग्लुकोज पाहिजे. तुम्ही जे अन्न घेताय, फूड घेताय, डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये त्याला कॉम्प्लेक्समधून सिंपल म्हणजे ग्लुकोजमध्ये केलं जाते. आणि ग्लुकोज फॉर्ममधले जे फूड आहे ते ब्लड मार्फत प्रत्येक सेलकडे पाठवलं जाते. आणि प्रत्येक सेल त्यांना जे पाहिजे ते फूड आहे ते ग्लुकोजमध्ये घेत असते. लक्षात ठेवा. ऑक्सिजनची रिक्वायर आहे. रेस्पिरेशनमधून काय होते? अल्व्होलीमधून ऑक्सिजन जाते. म्हणजे प्रत्येक सेलला लक्षात ठेवा की ग्लुकोज आणि ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असतेच. आता काय सांगितले? इट रिक्वायर ऑफ. एखादी सेल मोर ॲक्टिव्ह असेल तर तिला न्यूट्रिशन जास्त पाहिजे, ऑक्सिजन जास्त पाहिजे. द रेग्युलेटिंग ॲबिलिटी ऑफ न्यूक्लियस. आता नवीन कंटेन आहे बघा. दुसरा आहे 2 इम्पॉर्टंट फॅक्टर कंटिन्यू विथ द सेल साईज. सेलची साईजमध्ये 2 काम करतात, 2 फॅक्टर. न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो. एक शब्द आला न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो. तर काय होते बघा की आपण म्हणतोय, तुम्हाला माहीत असेल की मागील काही काळामध्ये आंध्र प्रदेश AP म्हटलं जाते. आंध्र प्रदेशमधनं एक नवीन स्टेट बनले, त्याचं नाव आहे तेलंगणा. काय म्हटलंय? तेलंगणा. बरोबर आहे? TS म्हटलं जाते. बरोबर ते तेलंगणा. तुम्ही म्हणाल हे आंध्र प्रदेश आहे, ह्यातून एक राज्य का बनलं असेल? कारण काय होतं की ज्यावेळी एक ठराविक पॉप्युलेशन होती तोपर्यंत त्या राज्याला कंट्रोल करणं शक्य होतं, पण म्हणजे एका भागाला. पण पॉप्युलेशन वाढली
ॲडमिनिस्ट्रेशन करणं शक्य नाही आहे, म्हणून हे जे विभाजन केलं, या आंध्र प्रदेशचे विभाजन केलं, 2 भाग केलं आणि त्याचा एक भाग झाला तेलंगणा. म्हणजे काय होणार, समजा एक सेल आहे, परत हे सांगू का तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सांगतो. या समजा माझ्याकडे एक सेल आहे, माझ्याकडे काय आहे बघा, लक्ष द्या. माझ्याकडे काय आहे, एक सेल आहे. ही सेल आहे, ही नॉर्मल, आणि हा त्याचा न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस आहे, या सेलला काय करायला तर संपूर्ण कंट्रोल करत होता. पण तो काय झालं की ह्या सेलची साईज वाढली. समजा या ठिकाणी आता ही सेल आहे, ही सेल झाली एवढी मोठी समजा. आता हा छोटासा जो न्यूक्लियस आहे पहिल्याचा, ह्या सेलला कंट्रोल करू शकत नाही आहे. म्हणून ही सेलला काय करायला पाहिजे, पुढे जाऊन डिव्हिजन करायला पाहिजे. आणि डिव्हिजन करून जी पहिल्याची जी सेलची साईज होती बघा, या साईलनं काय करायला पाहिजे, त्याला 2 असं बनवायला पाहिजे. जरा साईज मोठी आल्या कमी असतं ॲडजस्ट करा. बघा म्हणजे सेल डिवाइड का होत्या, एखादी सेल प्रश्न होत्या की सेल डिवाइड का होत्या. जो कापर्यंत ही छोटी सेल होती स्मॉल, तो कापर्यंत हे चाललं होतं, पण ही सेलची साईज एवढी झाली आहे, त्यामुळे हे न्यूक्लियस या संपूर्ण सायटोप्लाझमला कंट्रोल करू शकत नाही आहे. बरोबर आहे. इथं काय आहे, न्यूक्लियोसायटोप्लाझमिक रेशो बिघडला आहे. आणि यासाठी प्रत्येक सेल नंतर काय करता, ही डिवाइड करते. एक छोटासा फंडा आहे सेल डिव्हिजनमध्ये. बघा आपण ही सेल डिव्हिजन, ज्या लोकांना पाहिजे असेल तर ऑलरेडी सेल डिव्हिजन आहे. आणि मुलांनो, जर तुम्हाला हे लेक्चर जर चांगलं वाटत असेल तर तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा. आपल्यासनी काय करा, सबस्क्राईब करा. ज्यामुळं काय होणार की आपल्याला अजून चांगलं काम करायला बरं वाटेल. चल ठीक आहे, नाही केलं तर राहू दे, पुढे जाऊ दे आपण. तर काय आलं बघा की न्यूक्लियोसायटोप्लाझमिक रेशो दिसले का बघा, न्यूक्लियोसायटोप्लाझमिक रेशो काय दिले, सरफेस एरिया ऑफ द सेल. काय दिले, सरफेस एरिया ऑफ सेल. द साईज ऑफ सेल हॅज नो रिलेशन द साईज ऑफ ऑर्गॅनिझम. समजा या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर बियर आहे, बियर अस्वल आहे, किंवा हत्ती आहे, इलेफंट, हे मोठा आहे म्हणून त्याच्यामध्ये सेलची साईज मोठी असेल असं नाही आहे. सर्व ठिकाणी सेलची साईज एकसारखीच असणार. युनिसेल ऑर्गॅनिझम जनरली द सरफेस व्हॉल्यूम रेशो इज लो. बघा, कारण युनिसेल मला सांगताय, युनिसेल ऑर्गॅनिझमची नावं सांगा, टाईप करून सांगा कमेंटमध्ये. असं काय पाहिजे, ॲक्टिव्ह पाहिजे. बरोबर आहे की संपूर्ण लेक्चर आपल्याला बघायला पाहिजे. जे युनिसेल ऑर्गॅनिझम आहे त्यांचा सरफेस व्हॉल्यूम काय आहे, रेशो जास्त आहे. सरफेसचा रेशो त्याचा जास्त आहे. त्यानंतर एक स्टेटमेंट आले, तर काय दिले, तर ओमनी विवम एक्झोविवम मीन्स ऑल लाईफ कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग. तुम्हाला माहीत असेल की ओमनी सेल्युला ई सेल्युला एक स्टेटमेंट येतं. रुडोल्फ विचरोने काय दिलं, ओमनी सेल्युला ई सेल्युला स्टेटमेंट दिलं. तशाच प्रकारचं लुईस पाश्चर यांनी एक स्टेटमेंट दिलं. तिने काय म्हटलं की लुईस पाश्चर म्हटलं की काय म्हटलं जरा बघूया. लुईस पाश्चरनं म्हटलं की ओमनी विवम एक्स विवम मीन्स ऑल लाईफ कम फ्रॉम लाईफ. जी पूर्वीची लाईफ आहे त्यातूनच लाईफ बनते. दिस स्टेटमेंट गिवन बाय पाश्चर. लुईस पाश्चरने हे स्टेटमेंट दिलं. टू बिकेम इफिशियंट लार्ज सेल डेव्हलप सम युनिक फीचर, डेव्हलप मायक्रोविली, became a fat, became a long, tubular, as a result surface area increase. बघा काय होते की तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये गेलं तर आपल्याला जी काही सेल आहे ती सेल काय केल्या, वर असं सरफेस वाढवण्यासाठी झिगझॅग असं स्ट्रक्चर तयार केलं. त्याला म्हणतात मायक्रोविली. बघा हे सेल आहे आणि असं झिगझॅग तयार केलं, त्यामुळे काय होणार, सरफेस वाढणार त्याचा. काही ठिकाणी ट्यूब समान सेल आहेत डेव्हलप झाल्यात. बरोबर आहे. तर काय दिले बघा की सेल ॲज अ ओपन सिस्टम. काय दिले, शेल्डन अँड स्वान
paper was microscopic investigation showed one the similarity of structure grow in animal in plant. तर काय दिलं बघा की सेल्डन आणि स्वान यांचं पेपर होतं मायक्रोस्कॉपिक इन्व्हेस्टिगेशन सिमिलर स्ट्रक्चर ग्रोथ इन ॲनिमल अँड प्लांट, की ॲनिमल आणि प्लांटमध्ये एकसारखं स्ट्रक्चर आहे असं सांगितलं. आणि मगाशी विचारलेलं बघा कॅलस. कॅलस काय आहे? अनऑर्गनाइज्ड बट ॲक्टिव्ह डिवायडिंग मास ऑफ सेल. बघा समजा माझ्याकडे हा एक सेल आहे, हां ह्या सेलला मी काय केलं, ह्या एक मिनिट कलर चेंज करतो, की ह्या ट्यूबमध्ये घेतलं आणि ह्या सेलला मी काय करणार, मी आता इम्प्लांट करणार आणि याला मीडियम देणार, न्यूट्रिशन सेलच्या ग्रोथसाठी जे काही मीडियम पाहिजे, तर ह्याच्यामध्ये मीडियम आहे लक्षात ठेवा, ग्रोईंगसाठी न्यूट्रिशन सगळं दिले, मिनरल्स वगैरे. आता ही सेल काय करणार बघा की एक राहणार नाही आहे, ही सेल एक पासून काय केली, 2, 2ची परत 4 झालीत, 4ची परत 8 झालीत, 8ची परत 16 झालीत, 16ची 32 झालीत. अशा प्रकारे सेल काय केलं, 2, 4, 8, 16, 34, 64. आता एक सेलपासून जवळजवळ तुम्ही काय केला, 64 सेल तयार झाले. आता असा जो सेलचा बंच आहे, जो मास आहे, याला म्हणते कॅलस. याला शब्द वापरला आहे मी, कॅलस. कॅलस काय आहे, अनऑर्गनाइज्ड बट ॲक्टिव्ह डिवायडिंग मास ऑफ अनडिफरन्शिएट. हे सेल अजून डिफरन्शिएट झालं नाही आहे. आम्ही टोटीपोटन्सीमध्ये काय करणार, ह्या एका सेलला परत बाजूला काढणार, या ट्यूबमध्ये घेणार, ह्या सेलला एकच सेल घेतला मी काढून आणि ह्याच्यापासून मी काय करणार, एंटायर प्लांट करणार, टोटीपोटन्सी. आता काय झाली, ही सेल डिफरन्शिएट झाली, एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर त्यांनी काय केलं, प्राप्त करून घेतली. लक्षात. मल्टीसेल्युलरिटी युजफुल टू कीप द साईज. जे काही ॲनिमल आहेत मल्टीसेल्युलर आहेत, त्यांच्यामध्ये काय होते की सेलची साईज आहे ती स्मॉल राहण्यामध्ये मदत करते. फॉर्मिंग प्रोव्हाइडिंग प्रोटेक्टिव्ह कवर, लेबर डिव्हिजन. तर एक तुम्हाला या ठिकाणी हे बघा की होतं, द सेंटर फॉर, एक शब्द दिला होता, द सेंटर फॉर सेल्युलर मायक्रोबायोलॉजी. आज जे काही कोरोनाचं जे काही हैदराबादमध्ये एक सिटी आहे, हैदराबाद सिटीमध्ये तुम्हाला काय करतोय बघा की रिसर्च सेंटर दिसाले बघा, त्याचं नाव आहे बघा CCMB. हे काय आहे, CCMB काय लिहिले बघा, वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद भारत. तर इथं काय केलं आहे की ही जे काही सेंटर आहेत बघा, एक मिनिट प्रश्न विचारला तर वेगळा बघा, द सेंटर फॉर सेल्युलर मॉलिक्युलर बायोलॉजी. सेल्युलर सेंटर फॉर, एक प्रश्न विचारला होता की सेंटर फॉर सेल्युलर मॉलिक्युलर बायोलॉजी कुठं आहे, तर त्याचं आन्सर आहे हैदराबादमध्ये. तर ह्यामध्ये काय आहे, हे त्याचं सेंटर आहे. सर्च करून तुम्ही याचं डिटेल पाहू शकताय. तर काय आहे की या ठिकाणी आपला सेल द युनिट ऑफ लाईट लेक्चर नंबर 3 कंप्लीट होतोय. ओके, ठीक आहे, ओके, बाय, टेक केअर.